गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर अखेरकार आजचा तो दिवस उजाडलाच बरं का. आजचा दिवस म्हणजे कोणता? गणेश चतुर्थीचा दिवस. हो, तर आज आपल्या घरी आपले गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. त्यामुळेच मी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते की तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि आनंदी असाल. त्याचबरोबर वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. तर आज आपल्याकडे गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे की नाही, म्हणूनच मी सुंदर अशी साडी नेसली. एकदम सिंपल काठापदराची साडी नेसून मी तयार आहे. तयार म्हणजे तयारी करायची आहे, पण साडी नेसून तयार आहे. आजकाल रोजचे रोज साडी नेसणं तर काही होतच नाही, कोणाच्याच घरी होत नाही. त्यामुळे जेव्हा सण असतो, काहीतरी फेस्टिवल असतं, अशाच वेळेला आपण साड्या वगैरे नेसतो. आणि साडी नेसल्यानंतर थोडंसं नटणं थटणं, आपली ट्रेडिशनल ज्वेलरी घालणं, हे तर सगळं असतंच आहे. आणि माझंही अगदी तसंच आहे. इतर वेळेस मी साधं सिंपलच असते घरामध्ये किंवा बाहेर जाताना, पण साडी नेसली किंवा काही फेस्टिवल आहे, कुठे काही फंक्शन आहे, अशा वेळेला मला पूर्ण तयार व्हायला आवडतं. सगळी ज्वेलरी वगैरे घालून मी अगदी मस्तपैकी तयार असते. आज मी मंगळसूत्र, छोटे कानातले म्हणजे ट्रेडिशनलच आहेत, पण छोटेसे कानातले आणि बँगल्स वगैरे असं सगळं काही वेअर करून मी आपल्या गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी तयारी करते आहे. अगदी 2-4 बांगड्या घालून सुद्धा कुठल्याही स्त्रीचा हात किती सुंदर दिसतो. मी सुद्धा अगदी 2-3च बांगड्या घातल्या, पटकन घातल्या, पण तरीसुद्धा बघा ना किती सुंदर हात असा भरलेला सजलेला दिसतो की नाही. अशा पद्धतीने मी स्वीट अँड सिम्पल जसं मंगळसूत्र हा मला ना माझ्या फ्रेंडने गिफ्ट केला होता, तर तेवालं गळ्यातलं घातलं आहे मी. छोट्याशा बांगड्या, कारण की काय होतं, खूप जास्त बँगल्स घातल्या की काम करायला खूप गडबड होऊन जाते, म्हणून मग थोड्याशाच बांगड्या घातल्या. आणि हे माझं संपूर्ण लूक. ते सगळं आवरून झाले, बाहेर सडा रांगोळी झाली आहे, दिवाबत्ती झाली आहे, आणि मी गणपती बाप्पा येईपर्यंत स्वयंपाकाची तयारी केली आहे. तर हे बघा, आमच्याकडे ना अशा 21 भाज्या, 21 मिक्स भाज्यांची भाजी बनवली जाते. आता तर ते मी चॉप करून ठेवले आहे. आता गरम पाण्यातून काढून आणि मग फोडणी देईल. इकडे मी डाळ लावलेली आहे, तुरीची डाळ, आणि भात लावलेला आहे. आता हे होईपर्यंत पीठ वगैरे मळून घेते आणि मुलांना जो काही नाश्ता हवा असेल तर तो रेडी करते. सकाळची वेळ आहे, तर मी तुम्हाला दाखवते फायनली डेकोरेशन कसं झालं आहे. रात्रभर मेहनत करून पुरुष आणि त्याच्या पप्पांनी डेकोरेशन फायनली कंप्लीट केलं. मी लाईट्स पण ऑन करून दाखवते. डेकोरेशन कंप्लीट आहे. फायनली आम्ही सगळे तयार झालेलो आहे. खुश, लवचे पप्पा तर सगळे गणपती बाप्पांना आणायला चाललेत. तोपर्यंत मी त्यांच्या स्वागताची तयारी करते. लव आणि त्याचे पप्पा सेम अटायरमध्ये, खुश आणि मी आम्ही थोडंसं मॅचिंग केलं आहे. चला तर मग लवकरच बाप्पांबरोबर तुम्हाला परत भेटू. सकाळी सकाळी अंगणामध्ये मी छान अशी रांगोळी काढली होती, पण पाऊस पडल्यामुळे मला पुन्हा अंगण धुवून काढावं लागलं आणि पुन्हा आता रांगोळी काढायची. पण इतक्या ओल्या अंगणामध्ये कशी रांगोळी काढू, तरी सुद्धा मी छोटीशी रांगोळी काढलीच आहे. अखेरकार आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी झालं आहे. मी औक्षण करून आणि गणपती बाप्पांचं मुखदर्शन घेतलं. मस्तपैकी अशी आरती करून त्यांचं स्वागत केलं. किती प्रसन्न वाटत होतं, मन प्रसन्न होतं, विचार सगळे शांत होते. एकदम शांत चित्ताने आम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि अगदी हसत मुखाने आमचे गणपती बाप्पा घरात आले.
मोरया मोरया मोरया. आमच्या घरी जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा करून गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर स्थानपन्न करत नाही तोपर्यंत आमचे गणपती बाप्पा देवघरात देवाऱ्याच्या अगदी शेजारीच असतात. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. पुढे घे थोडंसं. गणपती बाप्पा घरी आल्यावर गणपती बाप्पांची ही पहिली आरती होती आणि इथून पुढे 10 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम गणपती बाप्पांची आरती होणार. तर आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आपल्याकडे आणि स्वयंपाकामध्ये पण बऱ्यापैकी डाळ भात भाजी तयार आहे. आता मी मोदकच करायला घेणार आहे तर आणि मुलांसाठी नाश्ता बनवायचा आहे. तर बघू आता मुलांना विचारते काय फटाफट आवरून घ्यायचं आहे कारण की नंतर मग मला गणपती बाप्पांना पण सजवायचं आहे. तर जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तुमच्यावर शेअर करेल. तर इथे भात तयार झाला आहे, डाळ तयार झाली आहे, इथे भाजी तयार झाली आहे. 21 भाज्या मिक्स भाज्या असतात त्या. आता खीर आणि मोदकाची तयारी. गणपती बाप्पा घरात आल्यामुळे घरात पूर्ण असं प्रसन्न वातावरण वाटत होतं. मुलं चिडचिड करत नव्हते, मुलांमध्ये उत्साहच दिसत होता, माझ्यामध्ये उत्साह होता. त्याचबरोबर आहे ना संपूर्ण घरामध्ये गणपती बाप्पांच्या आगमनामुळे ना एक पॉझिटिव्ह वाईब किंवा पॉझिटिव्ह एनर्जी अशी फील होत होती. काही नाही, रोजचं जे रुटीन असतं तेच सगळं चालू होतं पण तरीसुद्धा रोजच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा स्वयंपाक करताना मला इतकं छान वाटत होतं. आनंद म्हणजे आतून मनातूनच खूप प्रसन्न आणि आनंदी वाटत होतं. आता इथे मी ना मोदकांची तयारी करते आहे. तर आमच्याकडे ना उकडीचे मोदक न करतात तळणीचे मोदक करतात. तर गव्हाच्या पिठाचीच मी अशी मस्तपैकी मोठी अशी चपाती लाटून घेतली आणि ग्लासने त्याच्या छोट्या छोट्या पाऱ्या तयार करून घेतल्या आणि मग आता याच्यामध्येच आपल्याला मस्तपैकी असं सारण भरून घेणार मी. तर आता इथे मी मोदक करायला बसले. तर जे सारण आहे ना तर मी काय केलं, खव्याचे मोदक आणले होते तर ते खव्याचे 7-8 मोदक घेतले आणि आपलं डेसिकेटेड कोकोनट असतं ना ते त्याच्यामध्ये मिक्स केलं. थोडीशी वेलची पूड घातली आणि आमच्याकडे खूप गोड खात नाही त्याच्यामुळे पेड्यांचा गोडवा एवढ्यातच आमचे मोदक मस्तपैकी गोड झाले होते. आणि इथे माझे सगळे मोदक तयार आहेत. गणपती बाप्पांचं नैवेद्याचं ताट तयार आहे. मस्तपैकी गरमागरम असे मोदक, वरण भात, चपाती, भजी, 21 भाज्या एकत्र करून मिक्स भाजी, शेवयांची खीर आणि खव्याचा मोदक. तर इथे मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायला आले. दिवा लावला, गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला आणि आमच्याकडे ना हरतालिकेचा उपवास जोपर्यंत गणपतीला फूल वाहून मोदकांचा नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत हरतालिकेचा उपवास सुटत नाही. मग नैवेद्य दाखवल्यानंतर मग मी माझ्या हरतालिकेचं व्रत सोडलं होतं. इतकी सुंदर अशी मूर्ती आहे ह्या वर्षी गणपती बाप्पांची, तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे. याला खरं तर ह्या मूर्तीला ना डेकोरेशन करण्याची सुद्धा काही एक गरज नाही आहे. पण दरवर्षी आम्ही मूर्ती सजवतो त्यामुळे कुश आणि त्याचे पप्पा बोलले की नाही ह्यावेळेस सुद्धा आपण मूर्ती सजवूया. आणि त्यामुळे मूर्ती सजवायची. नाही तर किती जिवंत डोळे वाटतंय. वाव, एकदम जसं काय साक्षात माझ्यासमोर बसले तर असं वाटतंय. कॅमेरापेक्षा सुद्धा ना असं फेस टू फेस जास्त सुंदर दिसत आहेत गणपती बाप्पा. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. पुढच्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पांना मी कसं सजवलंय, किती सुंदर दिसत आहेत आपले गणपती बाप्पा ते तुम्ही बघणार आहात. कम्प्लीट मेकओव्हर आपल्या गणपती बाप्पांचं. आणि तुम्ही आपला हा ब्लॉग इथपर्यंत पूर्ण बघितला त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि पुढचा ब्लॉग बघायला तुम्ही विसरू नका बरं का.